उठल्या व्लॉग चालू केलाय, झोपेत दिसत असेल थोडीशी. सो आज रक्षाबंधन पण आहे. आधी मला असं वाटलं की स्वयंप्रकट खरंच प्रकट झालेत का नाही. आता मी भडकली आहे टेन्शन. आणि आता इकडे आग लागली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर वन मोर न्यू ब्लॉग, रक्षाबंधन स्पेशल ब्लॉगमध्ये. सो आज रक्षाबंधन पण आहे, श्रावणी सोमवार पण आहे, तिसरा श्रावण सोमवार. आणि आज माझ्या आजीची पुण्यतिथीसुद्धा आहे, 4थी पुण्यतिथी. आज आजीला जाऊन 4 वर्ष पूर्ण झाले. आजी म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी. अँड सर्व काही बिझी दिवस आहे. सोमवारची पूजा पण करायची, आजीची पूजा पण करायची, रक्षाबंधनाची तयारी पण करायची, प्लस पप्पाला आणि मला मंदिरात पण जायचं आहे. सो बरंच काही काम आहेत. आणि आज मी उठल्या व्लॉग चालू केला आहे, झोपेत दिसत असेल थोडीशी. मग मी ब्लॉग चालू करते पूर्ण दिवस निघून जातो, पण चालूच नाही करत. म्हणून म्हटलं आता पहिले ब्लॉग चालू करायचं, त्यानंतर सर्व कामं करायचे. मे बी मुंबईच्या ब्लॉगपासून एक पण ब्लॉग नाही आला आहे. मी त्यानंतर शूट केले 2 ब्लॉग, पण ते पोस्टच नाही केले. एनिवे, सो चलो अभी पूर्ण दिवसात आम्ही काय काय करतो समजेलच. मस्त पूजा झाली आहे महादेवाची. ही पूजा मी केली आहे. आता मम्मी करणार आहे तिची, आम्ही दोघे मिळून इकडेच करतो. आरती बाकी, आरती दोघे मिळून सर्वांना मिळून करणार आहोत. आणि आजीची पूजा पण मांडायची आहे, जी की मम्मी करणार आहे आता. आणि मी रांगोळी सगळी मिक्स काढली आज रक्षाबंधन आणि महादेवाची. सो मम्मी पूजा करते, तोपर्यंत मी पटापट जेवण बनवणार. माझ्या घराजवळचं मंदिर आहे महादेवाचं. 9 महिने झाले या घरात येऊन, पण अजून मी या मंदिरात ना आले कधी. आज फर्स्ट टाइम. घराजवळचं मंदिर आजपर्यंत बघितलं ना, आज फर्स्ट टाइम बघितलं. मस्त दर्शन झालंय. आता जातोय सिद्धनाथला, सिद्धेश्वरला, सिद्धनाथला, ओलपाडला, जे काही असेल ते. तिकडे खूप जास्त गर्दी असते. पूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री, कधीच तिकडे गर्दी असते. ऊन खूप जास्त म्हणून मी अशी तर आता तिकडे जाऊया. आय डोंट नो किती गर्दी असेल तिकडे. सो गर्दी तर खूप जास्त आहे, पण आमचं दर्शन फक्त 10 मिनिटमध्ये झालं. 10 ते 15 मिनिट. मला असं हमेशा वाटतं की गर्दी राहिली, दर्शनाला वेळ लागेल, पण तेव्हा लवकर दर्शन होतं. महाशिवरात्रीला पण तसंच लवकर दर्शन झालं. प्लस आज पण फक्त 10 मिनिटं दर्शन झालं. महादेव लवकर बोलवून घेतात, जास्त वाट नाही बघू. आणि इकडे मस्त तलाव आहे. आणि आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतोय, कारण की दर्शन लवकर झालं. सो पप्पा बोलले चल तिकडे जाऊन येऊया. सो बघूयात. सो आम्ही आलोय स्वयंप्रगट हनुमानजी मंदिर. नाव तर असंच आहे. इथे मी 14 वर्ष अगोदर आली होती
आम्ही सगळे फ्रेंड्स आलो होतो, म्हणजे पप्पाच मम्मीचे फ्रेंड्स वगैरे सर्व काही तेव्हा आलो होतो. तेव्हापासून असं माहीत नव्हतं. पप्पा बोलले जस्ट आहे मंदिर इकडे, चल जाऊन बघूया. म्हटलं चलो. इकडे काय पहाड आहे की काय? संध्या जाऊया. मस्त मंदिर आहे. मला थोडंफारच आठवतं, जास्त काय. हे मंदिर असं टेकडीवर असल्यासारखं आहे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हे टाईल्स वगैरे काय नव्हते, असं खडबड जमीन होती पूर्ण, फक्त मंदिर होतं. आता बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे. आणि इकडे समुद्र आहे. समुद्रच ना असं मला खालून असं वाटत होतं टेकडी आहे, पहाड मी बोलली होती, बट नाही. सो आम्ही आता महादेवाचं दर्शन करून हनुमानजीच्या मंदिरात, स्वयंप्रगट हनुमानजी मंदिर. आधी मला असं वाटलं की स्वयंप्रगट खरंच प्रगट झालेत का, आणि या मंदिरात आम्ही 10-12 वर्ष अगोदर आले होते. मग आज आले भटकत भेटलं मंदिर. पण हे खरंच स्वयंप्रगट आहे, बिकॉज हे असं मंदिर आहे टेकडीवरती आहे. इकडे आजूबाजूला कुठेच टेकडी नाही आहे, फक्त इथे जे मंदिर आम्ही वरती बसलो तिथेच फक्त टेकडी आहे. अँड आतमध्ये तुम्ही जेव्हा बघणार, मी अगोदर दाखवलं, सो हनुमानजी असे खाली आहेत, सो ते प्रगट झालेत. आणि त्याच्या मागे मग राम लक्ष्मण सीता यांचं मूर्ती वगैरे बनवली, त्यांची प्रतिष्ठा स्थापन केली आहे. सो थोडंसं शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि मागे समुद्र आहे. आय डोंट नो, मला नाही दिसत. गरमी एवढी होते जसं उन्हाळा लागला. नक्की कोणाला जर यायचं असेल ना, कपासी गावात मंदिर आहे, ओलपाडच्या समोर 3 किलोमीटर असेल, 2-3 किलोमीटर. आता हे जरा उजेड पडतं त्यामुळे जरा जास्त गोरं दिसते, बट एवढं नाही आहे. ओके. अँड हा जो ड्रेस हा दादाने मला गिफ्ट केला, रक्षाबंधन गिफ्ट. लास्ट इयर पण त्याने मला ड्रेसच दिला होता, जो की मी आज सकाळी घातला होता, ब्लॅक आणि ग्रीनमध्ये. आणि यावेळेस त्याने व्हाईट आणि ग्रे दिला आहे. हा ग्रे आहे, बट ग्रीन का दिसतोय मला समजत नाही. आणि 6 वाजले, मी कधीची रेडी होऊन बसले. त्यांना सांगते तयारी करा, दोघं तयारी करायला रेडी नाही आहे. आता मी भरतली डेंजर आणि आता झाले आणि आता तयारी करतात. 6 वाजले. आता घरी चालता 1 तास लागेल. त्यानंतर मला तिकडे पण जायचं आहे मोठ्या पप्पाच्या घरी, ते पण इकडून म्हणजे 1/2-1 तास तरी आहे रस्ता. तिकडे पण राखी बांधायची, मग यायचं. म्हणजे सकाळपासून माझा दिवस तसाच गेला आहे. मंदिरातून आम्ही मारुतीच्या मंदिरात गेलेलो सकाळी हनुमानजीच्या, तिथे आम्ही 1 ते 1.5 घंटा बसले. पाणी मिळालो, छान असं वाटत होतं बसूनच राहून असते, एवढं छान होतं तिकडे. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं, थोडा वेळ आराम केला. अँड सगळ्याच तयारी केली. पण मला गरमी होते, डेंजर म्हणजे लय गरमी. सो दादाने असा ड्रेस आणला आहे माझा की जो पप्पाला पण मॅचिंग होणार आहे आणि दादाला पण. म्हणजे त्या दोघांकडे ऑलरेडी तसा ड्रेस आहे. पप्पाचा असं आहे आणि माझं असं असेल, थोडंसं मॅचिंग येतं. आणि दादाचं शर्ट या कलरचं आहे आणि पॅन्ट व्हाईट कलर. सो तिघंही अनफॉर्च्युनेटली मॅचिंग झालेलं. म्हणजे त्याने ड्रेस घेतला तेव्हा त्याला माहिती नव्हतं. घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की आमच्या तिघांकडे सेम ड्रेस. कसं दिसतं? चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी, तुम ना हो तो हर दिन आधा, हर एक शाम अधूरी. कभी मुझसे है बड़ी माँ जैसी तू, कभी दोस्त मेरी. तेरा हर बात तेरी वो किस्से मुस्कुराने के, बस प्यार तेरा सच्चा, सब रिश्ते हैं दिखावे के. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना. मैं रहूं ना मैं तेरे बिना.
तू मेरे बिना। मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी शान है। मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई। ओ बहना मेरी बहना, तुझसा ना कोई अपना, संग मेरे यूं ही रहना तू। ओ बहना मेरी बहना, संग मेरे ज्यादा हंसना, कभी थोड़ा रूठ लेना तू। तूने ही तराशा, तूने ही है सराहा, फर्श से उठाकर मुझको सीने से लगाया। आता थांब व्हिडिओ चॉकलेट व्हिडिओ काढतो मी चालू केली ते चालू का मला व्हिडिओचं लोकेशन बघू चांगलं चॉकलेटच आहे. भाजीपाला ठेवायला डब्बा भेटलाय. भाजीपाला ठेवायला इथूनच काढू चॉकलेट राहू दे नंतर आता मेन गिफ्ट पोरगी नाही मी दादापाशी देतो. अरे ते ₹1.25 ना मम्मी थांब दे ₹1.25 दिली घेऊ दे. आहे सवा कुठे आहे? सव्वा अंदर असेल मग. नाहीये. नाही अंदर अंदर. अरे घरचे शिक्के आहे ते जमा करून देऊन दिले का काय ते? आरबी मधले तुले हो ना आधी म्हणले नाही काय शिके भरतो आरबी ते नाही याच्यात नाही. पाहा तुम्ही किती वजनदार आहे पा. हे शिक्केच्या घरचे शीक. पटका नका करू तुम्ही. घरचे शिक्के. म्हणून खाली जाय काढले पहिले परत आहे ना. खोल. घरचे शिक्केचे पर्स आहे ज्यांनी त्याच्यात तुम्ही पैसे भरले. खोल बाय खोल. बोलला ना याचे म्हणून झाले जमा तेवढे आता खोलच लागते. एअरपोर्टचा डब्बा घरचाच होय. ते झाले नाही चिकीच वगैरे तुला असं आलं गिफ्ट तुला रील बनवायची आणि तू बोल मग बसायला पाहिजे. असं तुमच्या हट्टेवर असा बोल पहिले बाबाचा तुमच्या हट्टेवर कशी बोलतोय का? ए मेरे भाई का बस असं मग पण केलं असं. आता मोज तू मोजा मोजा टाकून दे अशी आणि डोक्यावर हात ठेव. इथं मग इथं ते रील बनव. ये मेरे प्यारे भाई ना हो किती सारे आहे ते. एक शेफ आहे पप्पा कुठे गेला मी बरोबर गेला तेव्हा तुझ्याकडे त्रास होता कारण तू मानेच नाही. मला इथे नंतर काही घेऊन पण आज काही ना काही तर तू सोडून मी घ्या गेलं असं माझ्यावर माहिती आहे. असं युट्यूबचं नाही पाच का डोकं तिथंच असते बाई. आलो मी तर भावाचं सांभाळून ठेव कायमसाठी. पहिलेच मी लग्नात दिवसात एक गिफ्ट चांगलं आहे. नवीन चॉकलेट काढला सगळ्या तशाच आहे. पाहिजे तुझे खाणं कॉफीवाली काय साक्षी चालते ना कॉफीवाली आहे ना. अरे कॉफीवाली नाही चालते ना. सो याआधी तुम्ही गिफ्टची क्लिप बघितलं सर 2 गिफ्ट दिले तर त्या एका गिफ्टमध्ये चॉकलेट्स होते आणि एका गिफ्टमध्ये मला वाटलं खरंच एअरबड्स आणले की काय मस्त असं चिन्ह वगैरे. पण नंतर मी ओळखले की घरचाच डब्बा आहे आणि वाजत पण होता आणि त्यात मस्त निघाले 101 रुपये. ठीक आहे आठवणीत राहील काहीतरी नवीन गिफ्ट कोणी दिलं नसेल असं. बिचाराने एवढे शिक्के कधी जमा केले ते दिले
थँक्यू सो मच. आणि ड्रेससाठी पण थँक्यू सो मच. एवढा मस्त ड्रेस दिला. हां मग मम्मी आली त्यापासून आज दादाने ना कारनामे केले. मला वाटलं केलं असेल काहीतरी काम बिघडलं असेल. तो हा कारनामा होता. आता मी याला सांभाळून ठेवणार आहे. 101 रुपये. एक शिक्के 2-2चे पण आहेत. आणि येस आणि ड्रेससाठी पण थँक्यू सो मच. ड्रेस मला आवडला. ड्रेस छान आणला आहे मस्त. आता जायचं आहे मोठ्या पप्पाकडे. चलो. सो फायनली पोचलो दादाकडे म्हणजे मोठ्या पप्पाकडे. ते चलो. माझ्याकडे सामान बघा की एवढं सगळं पडलंय. त्याचा मोबाईल माझ्याकडे, माझा पण माझ्याकडे, हे पण चलो. तूने ही है सराहा, फर्श से उठाकर मुझको सीने से लगाया. रक्षाबंधन या धागा है प्यार का, धागा है प्यार का. जब रात में तू डर जाए भैया नहीं सोता है, बहना तुझसे रिश्ता सब रिश्तों से प्यारा है, सदियों का साथ हमारा. सो हे जे दिसतंय ना सगळं काळं काळं, आत्ता 1 तारखेला इकडे आग लागली होती. आता असं मला ऋषी दादा सांगतो, तो सांगायला खाली आला. पण किती खतरनाक फुल. हा तेच आता बघितलं मी, मगाशी मी बघितलं नाही. मी फक्त नाव बघितलं, नाव टाकलं का म्हणून. तर मी अजून नाव नाही टाकलं घराला. चलो बाय बाय. सो मोठ्या पप्पाच्या घरून तर निघालो. आता तो उपास आहे, जेवणाचा काय नाश्ता करण्याचा प्रश्नच येत नाही. तर बाहेर निघालं की काय ना काय असतं चटरपटर चालू. सो आता थांबले थंड प्यायला. आधी घेतलं आहे कोल्ड कोको दादाने. मी आधी ट्राय करणार आहे. मला आवडलं तर मी दुसरं काय घेणार नाही. पहिले टेस्ट करेंगे उसके बाद ट्राय टेस्ट एकच झालं. पहिले तू ट्राय कर. पकडायचं मी आणि पिणार ती. कसं आहे टेस्ट नाही लागली. मी सकाळी कोल्ड कॉफी करून पेली त्याच्यासारखंच लागत आहे. कोल्ड कोको लगभग कॉफीसारखाच असतो.